नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मराठीची SSC बोर्ड एक्झामची सराव पेपर आपल्याला या ठिकाणी सोडवायचा आहे. हा पेपर आपल्याला सन 2023-24मध्ये होणाऱ्या बोर्ड एक्झामसाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे. 80 गुणांची ही मराठीची बोर्डाची क्वेश्चन पेपर आहे आणि ती आपण या पद्धतीने सॉल्व करायची. यापूर्वीच मित्रांनो, आपण नवीन असाल, अजूनही आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. त्याचबरोबर आपल्याला मागील 2 वर्षाच्या बोर्डाचे क्वेश्चन पेपर अभ्यासायचे असतील तर त्यासुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकमध्ये उपलब्ध आहेत. त्याही आपण एकदा अवश्य पहा. इयत्ता 10वी मराठी सराव पेपर गुण 80. प्रश्न पहिला अ. यामध्ये आपल्याला एक उतारा दिलेला आहे आणि त्या उतार्यावर आधारित ह्या कृती आपल्याला विचारलेल्या आहेत. बघा, पहिल्या कृतीचं वास. उत्तर: करंजाचे झाड आणि माडाचे झाड. माडाच्या लोंब्या, करंजाची कळी. दिलेल्या कृतीची उत्तर आहे ती. त्यानंतर रिकाम्या जागा आहेत. पहिल्याचं उत्तर आहे फाल्गुन आणि दुसऱ्याचं चैत्र. तिसरी कृती ही स्वमतासाठी आहे. वसंत ऋतूचं उतार्याच्या आधारे आपल्याला वर्णन करायचं आहे. ते या पद्धतीने करायचं आहे. 3 गुणांसाठी हा प्रश्न असतो. उतार्याच्या आधारेच आपल्याला हे लिहायचं आहे. पहिली कृती ही आपली 7 गुणांसाठी होती. आता आ भाग. आ भागामध्ये आपल्याला अजून एक उतारा दिलेला आहे. तो आपण काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं या पद्धतीने लिहायची. वनसंवर्धनाचे फायदे विचारलेले आहेत. बघा, ते उतार्याच्या आधारे लिहायचे. 4 फायदे. त्यानंतर स्वमतासाठी दिलेला प्रश्न. त्याचं उत्तर. पाण्याच्या संदर्भात पाणी वाचवणं भविष्य काळातली गरज आहे. त्यानंतर प्रश्न पहिला ई. यात आपल्याला अपठित उतारा दिला जातो, म्हणजे पुस्तकाच्या बाहेरचा, आणि त्यावर आधारित काही प्रश्न विचारले जातात 4 गुणांसाठी. त्यांची उत्तर आपण या पद्धतीने लिहायची. प्रश्न दुसरा आ भाग. हा कवितेवर आधारित असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कविता या ठिकाणी विचारलेली आहे, मूकनायक म्हणून, आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं अशा पद्धतीने सॉल्व करायची आहेत. 8 गुणांसाठी आपल्याला ही कृती विचारली. प्रश्न दुसरा आ. यामध्ये आपल्याला उत्तम लक्षण ही कविता दिली आहे आणि त्यावर आधारित 3 प्रश्न विचारलेले आहेत. त्या कवितेचे कवी, कवितेचा विषय आणि कवितेतून मिळणारा संदेश या पद्धतीने लिहायचा आहे आणि 4 गुण मिळवायचे आहेत. हा प्रश्न कंपल्सरी असतो. कोणती तरी एक कविता आपल्याला दिली जाते आणि मुद्दे हेच असतात. प्रश्न दुसरा ई मध्ये आशय सौंदर्य विचारले आपल्याला. रसग्रहण करा. आशय सौंदर्य, भाषिक सौंदर्य, काव्य सौंदर्य, 3 मुद्द्यांच्या आधारे आपल्याला 4 गुणांसाठी हा प्रश्न विचारला जातो. कोणत्याही कवितेवर आधारित हा प्रश्न आश्वासक चित्र या कवितेवर विचारलेला आहे. त्यानंतर प्रश्न तिसरा बघा. स्थूल वाचनावर आधारित आपल्याला हा प्रश्न विचारलेले आहेत. आपल्या अभ्यासक्रमामध्ये एकूण 4 स्थूल वाचन आहेत.
त्यावर आधारित आपल्याला 4 प्रश्न विचारले जातात आणि कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरं आपल्याला या ठिकाणी लेखी स्वरूपामध्ये किंवा थोडक्यात उत्तरेसारखे प्रश्न असतात ती लिहायची आहेत. बघा, पहिला प्रश्न रेखा मिश्रा यांच्या जीवनावर आधारित विचारलेला आहे. दुसरा आहे गिरिजा कीर यांच्यावर आधारित. त्यानंतर प्रश्न चौथा बघा, व्याकरण घटकावर आधारित. समास. चार प्रकार दिलेले आहेत, त्यांच्या जोड्या लावायच्या आहेत आपल्याला. त्यानंतर प्रत्यय घटित, उपसर्ग घटित शब्द ओळखायचे आहेत दिलेल्या चौकटीमधून. वाक्प्रचार दिलेले आहेत. 4 वाक्प्रचारांचा अर्थ आणि वाक्यात उपयोग दिलेला आहे. कोणतेही 2 लिहिणं अपेक्षित असतं 4 गुणांसाठी. त्यानंतर प्रश्न चौथा आ मध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, लिहायचे आहेत. पुढचा प्रश्न आहे पारिभाषिक शब्दांसाठी. त्यानंतर विरामचिन्ह ओळखायचे आहेत. दिलेल्या वाक्यांमध्ये अचूक विरामचिन्ह टाकायचे आहेत. अशा प्रकारे आज आपण इयत्ता 10वीचा मराठी विषयाचा पेपर आपण बोर्डाचा या ठिकाणी सॉल्व केलेला आहे. आपल्याला हा पेपर नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारख्या इतर विषयांचे पेपर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.